आरक्षणाचे जनक व बहुजन समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी हे केले ते म्हणजे आपले राजर्षी शाहू महाराज. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म म्हणजे 26 जून हा आपण महाराष्ट्रातील सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म काकलच्या घाटगे घराण्यात 26 जून 1874 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव ऐश्वर्या जयसिंगराव घाटगे तर आईचे नाव हे राधाबाई होते. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदी साहेब यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी 17 मार्च 1884 मध्ये राजर्षी शाहू महाराजाला दत्तक घेतले आणि त्यांचे नाव हे शाहू ठेवले. 1885 ते 1889 मध्ये राजर्षी शाहू महाराज हे प्राथमिक शिक्षण घेत होते आणि याच दरम्यान त्यांचा विवाह 1 एप्रिल 1891 मध्ये लक्ष्मीबाई संग झाला आणि इथून 3 वर्षांनी म्हणजे 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला. आणि लगेचच त्याच दिवसापासून त्यांनी जनतेला आणि समाजाला त्यांचे अधिकार आणि त्यांचे न्याय मिळवून देण्याची सुरुवात केली. त्यांच्या जीवनावरील एक कलाटी देणारे प्रकरण ठरले ते प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण ठरले. 1899 मध्ये राजर्षी शाहू महाराज हे आपली पूजा आणि अर्चना करत होते. एक पुरोहित नारायणजी भटजी होते, त्याला सांगितले होते की तू वेदोक्त मंत्र म्हण, पण त्यांनी वेदोक्त मंत्राच्या ऐवजी त्याने पुनरोक्त मंत्र म्हणले. आणि जेव्हा हे शाहू महाराजाला कळाले तर शाहू महाराज त्याला विचारायला गेले तर तो म्हणाला की वेदोक्त मंत्र जे आहे हे क्षत्रियासाठी आहे आणि पुनरोक्त मंत्र हे शूद्रासाठी आहे. म्हणजे त्यांनी समाजाचा भेदभाव केला आणि तेव्हाच राजर्षी शाहू महाराजांनी त्याला त्यांच्या वंश परंपरागत अधिकारावरून त्याला हाकलले. त्याच्या जागेवर एक सदाशिवराव पाटील बेनाटीकर यांची निवड करण्यात आली. हे एक मराठा होते आणि हे जे वेदोक्त प्रकरण आहे इतकं गाजलं गेलं की हे प्रकरण इंग्लंडमध्ये गेलं आणि इंग्रज लोकांनी यांच्यावर एक कमिटी नेमली आणि कमिटी नेमून यांच्यावर जो रिझल्ट आला तो रिझल्ट राजर्षी शाहू महाराजांच्या बाजूला आला आणि इंग्रजांनी सांगितले की वेदोक्त मंत्राचा अधिकार शाहू महाराजाला आहे. कुस्ती हा गेम राजर्षी शाहू महाराजांचा आवडता गेम होता. त्यानंतर त्यांनी 1907 मध्ये त्यांनी भोगाती नदीवर धरण बांधले आणि 1908 मध्ये त्यांनी लक्ष्मीबाई तलाव बांधला. 1911 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1912 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले आणि 1913 मध्ये त्यांनी पाटील स्कूल चालू केल्या आणि 1917 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला आणि 1918 मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा पारित केला आणि 1919 मध्ये त्यांना कुर्मी अधिवेशनामध्ये राजश्री ही पदवी मिळाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आणि तसे त्यांच्या वृत्तपत्रासाठी ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. 1920च्या माणगाव अस्पृश्य परिषदेमध्ये शाहू महाराजांनी भाषण करून सांगितले होते की दलित समाजाला अस्पृश्य समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने एक महान नेते लाभलेले आहे. शाहू महाराजांनी आपला कार्यकाळ हा 28 वर्षी त्यांनी राज्यकारभार केला आणि शेवटी वयाच्या 48व्या वर्षी राजर्षी शाहू महाराज यांचा 6 मे 1922 मध्ये त्यांचा मृत्यू